दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर बोलू शकतात पाहूया। औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जो सध्या गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात गाजतो आहे। दुसरा आहे नागपूरमध्ये निर्माण झालेला तणाव, धार्मिक तेढ। हा मुद्दा सुद्धा राज ठाकरेंच्या भाषणामध्ये असू शकेल। शिवरायांचा कोरटकर आणि सोलापूरकरकडून जो अवमान करण्यात आला या विषयावर देखील राज ठाकरे बोलतील असा अंदाज आहे। वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद हा देखील राज ठाकरेंच्या भाषणातला एक मुद्दा असू शकतो। बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडाबाबत देखील राज ठाकरे आपली भूमिका मांडू शकतात आजच्या भाषणातून। राज ठाकरेंच्या खोक्यावरील टीकेवरून महायुतीने पलटवार केलेला होता, त्याला आता राज ठाकरे पुन्हा एकदा उत्तर देतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा हा एक विषय आहेच। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर जे आरोप सध्या केले जात आहेत सत्ताधाऱ्यांकडून, त्यावर देखील राज ठाकरे बोलू शकतील। तर मंत्री कोकाटे यांनी घर हडपल्याचं प्रकरण हे सुद्धा राज ठाकरेंच्या टार्गेटवर असू शकतं। राज्यातली कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेची ढासळती स्थिती याविषयी देखील राज ठाकरे आजच्या मेळाव्यामध्ये आपली भूमिका मांडू शकतील। तर मुंबईसह आगामी महापालिका निवडणुकांवर मनसेची भूमिका नेमकी काय असणार आहे याबाबत देखील काही स्पष्टता राज ठाकरेंच्या आजच्या भाषणातून मिळू शकते। महायुतीतला असमन्वय आणि शिंदेंची नाराजी यावर देखील राज ठाकरे त्यांच्या खास शैलीमध्ये काही भाष्य करतात का यावर विशेष लक्ष असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।